मला कायम असू दे, दया माझ्यावर राहू दे. येशू तुझ्या नावात सामर्थ्य आहे, येशू तुझ्या नावात जीवन आहे, येशू तुझ्या नावात सामर्थ्य आहे, येशू तुझ्या नावात जीवन आहे. ही साथ तुझी मला कायम असू दे, दया माझ्यावर राहू दे. ही साथ तुझी मला कायम असू दे, दया माझ्यावर राहू दे. येशू तुझ्या नावात सामर्थ्य आहे, येशू. आज या जगामध्ये परमेश्वराने जगावरती प्रीती केली आणि येशू ख्रिस्त या जगात 2000 वर्ष अगोदर आला. प्रेज लॉर्ड. यासाठी की सर्व मनुष्य जातीला उद्धार मिळावा, तारण मिळावं, पाप क्षमा मिळावं, येशू ख्रिस्त या जगात आला. म्हणून येशू ख्रिस्त या जगात आला आणि येशू ख्रिस्त आज या जगासाठी अडखळण्याचा दगड झालेला आहे. प्रेज लॉर्ड. परंतु तोच या जीवनाचा एक कोनशिला आहे, ज्याच्यामध्ये जीवन आहे. कारण जे वचन आपण वाचलं त्या वचनाचं मन करून जास्त वेळ नाही तुमचा घेणार, पण लक्ष देऊन देवाचं वचन आहे का. मत्तेमध्ये आपण वचन वाचत आहोत, लक्ष देऊन आहे का. मत्ते अध्याय 21 आणि वचन आहे 43 पासून पुढे. हा जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला तोच कोनशिला झाला. पण या समाजामध्ये आज या जगामध्ये येशू ख्रिस्त या जगाला नाही आवडत. येशू आवडतो का? नाही. आज सर्व पंथामध्ये, सर्व मार्गामध्ये, मार्ग तर या जगात खूप आहेत. प्रेज द लॉर्ड. परंतु येशू ख्रिस्त कोणालाच नाही आवडत. कोणाला आवडतो का? बघा, येशू ख्रिस्तामध्ये काय चूक आहे का? येशू काय चुकीचा वागला? येशूने काय चुकीचं शिकवलं? येशूने काय चुकीचं केलं? काय आहेत का चुका त्याच्या? काही त्याच्या चुका दिसत नाहीत. आणि जर पवित्र शास्त्र बायबल जर वाचलं लोकांनी, तर लोकांना येशूबद्दल काय चुकीचं दिसणार नाही, त्याचं जीवन चुकीचं दिसणार नाही, सगळ्या गोष्टी चांगल्या. पण का नाही आवडत? येशू का नाही पसंत येत लोकांना? समाजाला येशू का नको आहे? प्रेज द लॉर्ड. आज लोकांनी विचार करायला पाहिजे की येशू ख्रिस्त अख्ख्या जगासाठी अडखळत का झालेला आहे? येशू का नको जगाला? शेजाऱ्याला येशू नको, भारत देशाला येशू नको, कुठल्या देशाला येशू नको आहे? हालेलुया. का लोक विचार नाही करत की येशू का नको आहे? त्या शास्त्रात लिहिलेलं आहे, त्या ठिकाणी येशू म्हणाला की बांधकाम करणारे नापसंत केलेला दगड आहे. या समाजामध्ये जे समाज आहेत, जे लोक उभारणी करत आहेत लोकांना, त्यांना हा येशू नको आहे. एकदा एक व्यक्ती आम्हाला भेटला होता. आम्हाला जगातले सगळे गुरु चालतील, प्रेज द लॉर्ड. आम्हाला जगातले सगळे देव चालतील, पण येशू आमच्या चालत नाही. का? हालेलुया. काय येशू चालत नाही? मला काय समजलं नाही. काय येशू नाही चालत तुम्हाला? बाकी सगळे बाबा चालतील, सगळे चालतील, बलात्कारी पण चालतील, चोर पण चालतील, डाकू पण चालतील, सगळे चालतील. हालेलुया. पण येशू नको. येशू का नको काय माहित नाही. हालेलुया. येशू सांगतो मी स्वर्गात उतरलेली जीवनाची भाकर आहे. येशू म्हणतो मार्ग, सत्य, जीवन मीच आहे आणि माझ्याद्वारे आल्याशिवाय कोणी स्वर्गात चढून जाणार. येशू स्वतः बोलतो की मी मार्ग आहे, मी सत्य आहे, मी जीवन आहे. हे येशू स्वतः बोलतोय. या जगातला कोणी बोललाय का आजपर्यंत? कुठला धर्मगुरू बोललाय? कुठला बाबा बोललाय की मी मार्ग आहे, मी सत्य आहे, मी जीवन आहे, माझ्याजवळ आलं तर मी तुम्हाला क्षमा करेन, माझ्याजवळ आलं तर मी स्वर्गाचं जीवन तुम्हाला देईन? असा कोण बोललाय? येशू म्हणतो अहो कष्टी आणि भारकानंतर जण हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या. हालेलुया. कोण बोलला का असा? बायबल म्हणतं मत्तेच्या 11व्या अध्यायामध्ये की येशू म्हणतो अहो कष्टी आणि भारकानंतर जण तुम्ही सगळे माझ्याकडे या. येशू बोलवतो. कोण बोलवतं का? पण जो बोलत नाही तेवढे लोक जातात स्वतःवर. हालेलुया. पण या जगाचा तारणारा जो मसीहा आहे, उद्धार करता परमेश्वर येशू ख्रिस्त या जगात तुमच्या आणि माझ्या पापांकरता वधस्तंभ मरण पावला, गाळला गेला आणि तिसऱ्या दिवशी जिवंत उठला. आज पण त्याची कबर रिकामी आहे. तो येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला बोलवतो, या जगाला बोलवतात. प्रत्येकाला
येशू ख्रिस्त बोलवत आहे, पण लोक त्याच्याकडे जाण्यासाठी अडखळत आहे, ख्रिस्ता जवळ जाण्यासाठी अडखळत आहेत. येशू बोलत आहे की माझ्याकडे या, तुम्हाला मी विश्रांती देईन. येशू म्हणतो, अहो कष्टी आणि भार करत जण हो, तुम्ही जर भाराने दबल्यात, तुम्हाला जर ओझा झालेला आहे, तर तुम्ही दुःखित आहेत, निराश आहेत, तर तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईन. जर येशू ख्रिस्त बोलवत आहे तर का जात नाही लोक? प्रेज द लॉर्ड. कारण हे वचन आताच नाही, जुन्या करामध्ये 1718व्या अध्यायामध्ये 22 वचनात लिहिलं की बांधकाम करणाऱ्याने नाकारायला हा दगड आहे. समाजाला हा येशू आवडत नाही आहे, जगाला येशू आवडणार नाही आहे, पण ज्यांना आवडलं ते धन्य आहे. प्रेज द लॉर्ड. एकदा येशूला वचन आपण वाचत आहोत, लक्ष द्या. हे परमेश्वराकडून झाले. हे परमेश्वराकडून झालं. हे अडखळण का आहे? कारण बायबल म्हणतं की देवाची इच्छा आहे. हे परमेश्वराकडून. आज येशू ख्रिस्त या जगाचा तारणार आहे, पण लोक येशू जवळ येण्यासाठी अडखळतात, त्याच्या नावाला विरोध करत आहेत. त्याच्याकडे प्रार्थना जाणार लोकांना सुद्धा, येशू विश्वास ठेवणारा सुद्धा लोक विरोध करत आहेत. पण येशूची काय चूक आहे मला दाखवा. हालेलुया. येशूने काय अपराध केला ते मला दाखवा. येशूची काय चूक आहे ती मला दाखवा. येशूने काय चुकीचं शिकवलं लोक समाजाला ते दाखवा. येशूने शांतीचा मार्ग दाखवला. एका कालामध्ये दुसरा काल पुढे करा. येशूने वैऱ्यांना क्षमा करायला शिकवलं. येशूने लोकांना चोरांना चोरी करू नये शिकवलं. येशूने लोकांना हर एक वाईट मार्गापासून मुक्त केलं. येशूने लोकांना वाईट मार्गापासून बाहेर आणलं. हालेलुया. येशूने काय चूक केली ते तुम्हीच बघा. प्रेज द लॉर्ड. येशू जीवनाचा धनी आहे. येशू ख्रिस्ताजवळ प्रत्येक मनुष्याला येणं गरजेचं आहे. शास्त्राप्रमाणे बायबल असं पण म्हणतं की शेवटच्या दिवसात प्रत्येक घुटना येशूच्या नावात टेकणार आहे. आमीन. हालेलुया. हा. आणि ते आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे. ते आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे. असे शास्त्रात तुमच्या वाचनात कधी आले नाही का? तुमच्या वाचनात कधी आले नाही का? शास्त्रात लिहिलेलं आहे. हा, ते आमच्यासाठी आश्चर्यकारक आहे आज जगासाठी. हा, म्हणून मी तुम्हाला सांगतो म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, म्हणून मी तुम्हाला सांगतो की देवाचं राज्य तुमच्यापासून काढून घेतलं जाईल. हालेलुया. देवाचं राज्य जर आम्ही त्या दगडाकडे नाही बोललो, त्या येशूवर नाही विश्वास ठेवला, तर देवाचं राज्य तुमच्याकडून काढून घेतलं जाईल. हे आध्यात्मिक राज्य आहे. या जगाच्या राज्याच्या बद्दल ख्रिस्त नाही म्हणत आहे. स्वर्गीय राज्याच्या बद्दल, देवाच्या राज्याच्या बद्दल लिहिलं की ते देवाचं राज्य तुमच्यापासून काढून घेतलं जाईल. व जी प्रजा पण जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल. बघा, जे लोक त्या दगडाकडे नाही बोलणार, त्या येशू ख्रिस्ताला उद्धार करता आणणार म्हणून नाही स्वीकारणार, त्यांच्याकडून देवाचं राज्य काढून घेतलं जाईल. पण जे लोक येशूला विश्वास करतील, जे लोक त्याला स्वीकारतील, त्यांना ते दिले जाईल. जे फल देतील. येशू सांगतो, मी द्राक्षाची वेल आहे, तुम्ही माझे फाटे आहात, आणि जे फल देतात त्याला आणखी फल यावी म्हणून माझा बाप जो माली आहे तो त्याला साफ करतो. तर मित्रांनो, जे लोक फल देतील, जे विश्वास करतील आणि चांगली फलं देतील, चांगलं जीवन ख्रिस्तामध्ये जगतील, त्यांना ते दिलं जाईल. जे लोक येशू विश्वास ठेवतील त्यांना. आमेन. हा, जो ह्या धोंड्यावर पडेल, बघा, या धोंड्यावर पडेल त्याचा चुराडा होईल. लक्षात ठेवा, हे वचन असं सांगत आहे की जो या धोंड्यावर पडेल त्याचा चुराडा होईल. परंतु ज्या कोणावर हा पडेल त्याचा हा भुगा करून टाकील. हालेलुया. धन्यवाद. हे वचन तुम्ही त्याला ठोका किंवा तो तुम्हाला लागू, तुम्ही त्याच्या आदला घेतो, तुमच्यावर आदला. हिशेब एकच आहे, भुका होणार. हालेलुया. म्हणून या ठिकाणी वचन लिहिलं की जो कोणी त्याच्यावर पडेल त्याचा चुराडा होईल, आणि जो ज्याच्यावर तो पडेल त्याचा तो भुका करून टाकेल. हालेलुया. येशूला किती विरोध करा माझ्या प्रियानो, किती देवाच्या विरोधात तुम्ही जा, हे देवाचं राज्य कोणाच्या बापाला संपवता येणार नाही. हा बापाचा राज्य आमच्या. हालेलुया. हे ख्रिस्ताचं राज्य थांबणार नाही, वाढणार अजून. आमेन.
म्हणून तुम्हीच भुकावणार आहात, तुम्ही नष्ट व्हाल. आणि बायबलमध्ये एक वचन एक अधिकाऱ्याने सुंदर लिहिलं, त्या ठिकाणी सांगितलं की हे माणसाचं काम असतं तर थांबेल, नष्ट होईल. पण जर माणसाचं कार्य नसेल, देवाचं कार्य असेल तर तुमच्याने नष्ट करवायचं नाही, पण तुम्ही देवाचे मात्र वैरी ठराल. हालेलुया, हालेलुया. पण देवाच्या लोकांना जे तुम्ही देवावर विश्वास ठेवता, ख्रिस्तावर, तुम्ही लज्जित होणार नाही. विश्वासाने आशाने खंबीरपणे उभं राहा येशूच्या नावात. आमेन. परमेश्वराचं राज्य तुम्हाला दिलं गेलंय. आमेन. आणखीन देवाचं वचन आपण वाचूया. प्रेषितांचं पुस्तक अध्याय 4 वचन 11 कडे जाऊया आपण. बांधकाम तुम्ही बांधकाम करणाऱ्यांनी तुच्छ मानलेला जो दगड कोणशिला झाला तो हाच आहे. आज समाज, आज जग या दगडाला बांधकाम करणारी जी लोक आहेत, समाजाला उभारणारे लोक आहेत, जे अधिकारी आहेत, जे लोक आहेत, त्यांना हा दगड नको आहे. हा बांधकाम करणारे नापसंत केलेला हा दगड ईश्वर आहे. आमेन. हाच कोणशिला म्हणजे काय? पायाला एक दगड लागतो, कोपरा, कोना, त्याच्याशिवाय पाया पुरा होत नाही. तसाच हा जो दगड आहे येशू ख्रिस्त, हा इमारतीचा मेन दगड आहे, फाउंडेशनचा पायाचा मेन दगड आहे जगासाठी. हा दगड काय झालेला आहे? कोणशिला झालेला आहे. हा दगड लावला नाही तर कुठलंच काम पूर्ण होणार. हा दगड नसला तर कुठलंच काम पूर्ण होणार नाही, कारण हा दगड पाया आहे, पायाचा दगड आहे, पायाचा कोपरा झालेला आहे हा दगड. हा दगड प्रत्येकाच्या जीवनाचा भाग आहे. तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे आणि इमारत बांधायला कोपरा लागतो, घर बांधायला कोण्याचा दगड लागतो पायाला. तसाच हा दगड आहे प्रत्येक मनुष्याच्या जीवनात, हा एक भाग आहे त्याचा. येशू ख्रिस्त तुमच्या जीवनाचा, तुमच्या श्वासाचा भाग आहे. तो असल्याशिवाय तुम्ही परिपूर्ण होऊ शकत नाही. आमीन. हा. आणि तारण बघा, आणि तारण दुसऱ्या कोणाकडे नाही, आणि तारण दुसऱ्या कोणाकडूनही नाही. कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. प्रेज लॉर्ड. लक्षात घ्या देवाच्या लोकांनो, या पृथ्वीवर तारण होईल असे दुसरं नाव या जगाला दिलेलं नाही आहे. या जगात एकच नाव दिलेलं आहे, वन मॅन ओनली येशू नाव. हे एकच नाव या जगात दिलेलं आहे, ज्या नावात तारण आहे, ज्या नावात पाप क्षमा आहे, ज्या नावात उद्धार आहे. या जगासाठी एकच नाव आकाशात, पृथ्वीच्या खाली, या पृथ्वीवर, या आकाशात, स्वर्गात आणि पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली एकच नाव दिलेलं आहे, येशू ख्रिस्त. तारण दुसऱ्या कोणाकडून नाही. कारण जेणेकरून आपले तारण आपलं तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही. एकच नाव दिलेले उद्धारासाठी, तारणासाठी, येशू ख्रिस्त हे नाव या जगासाठी तारणासाठी दिलेलं आहे. आमेन. आणखीन आपण लास्ट वचन वाचूया. पेत्राचं पहिलं पत्र अध्याय 2. तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यांना तो मूल्यवान आहे, परंतु जे विश्वास ठेवत नाही, परंतु जे विश्वास ठेवत नाही त्यांना बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला धोंडा तोच कोणशिला झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुम्हाला नापसंत, ज्यांना तू पसंत नाही, मानत नाही, ते वचन त्यांना मान्य नाही, येशूबद्दल, येशूला ते मानत नाही. त्यासाठी ते नेमलेही होते. असे काही लोक आहेत जे कधीच येशूला मानणार नाही. हालेलुया. कारण त्यासाठी त्यांना नेमलेलं पण आहे. पण तुम्ही तर निवडलेला वंश, तुम्ही देवाचे निवडलेले वंश आहात. राजकीय याजक गट
पवित्र राष्ट्र पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात. असे आहात. तुम्ही कसे आहात? देवाचे राजकीय, देवाचे वंशज आणि देवाचे स्वतःचे लोक म्हणून तुम्हाला निवडले. जे विश्वास धरतील ते. आमेन.